जय हिंद. श्रीगोंदा तालुक्यातील बेरोजगारांची बेरोजगारी संपावी यासाठी श्रीगोंद्यात MIDC व्हावी यासाठी मागच्या अनेक वर्षांपासून श्रीगोंदा तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय बबनदादा पाचपुते साहेब, माजी आमदार राहुलदादा जगताप आणि विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी प्रयत्न केले असं आपण सगळेजण ऐकतोय. अगोदर MIDC होणार होती आवटेवाडीमध्ये, नंतर ती विसापूरला, त्याच्यानंतर ती होसपुरीला, अशी एक फिरती MIDCची संकल्पना श्रीगोंद्यात पहिल्यांदा आली. नंतर आता शेती महामंडळाची जी जागा आहे लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा या ठिकाणी, ती नगर आणि दौंड या हायवेच्या पासून जवळ आहे. इथली 600 एकर जागा ही MIDCकडे आरक्षित झाली. जागा आरक्षित झाली आणि लगेचच त्या शेती महामंडळाच्या जागेमधली माती चोरण्याचा धंदा काही माती तस्करांनी सुरू केला. आता ही माती काढण्याचं जो काही प्रताप आहे तो नेमका कोणाच्या आशीर्वादाने करतोय आणि या सगळ्या माती तस्करांच्या पाठीशी कोण आहे हे आज उघड होणं गरजेचं आहे. आज अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांना आम्ही भेटून पत्र दिलेलं आहे आणि ही जी काही अवैध माती तस्करी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे ती रोखावी यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. आणि लवकरच जर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून ही तस्करी नाही थांबवली तर लवकरच या विषयामध्ये आपण आंदोलन करणार आहोत. त्यामुळे श्रीगोंद्याचे तहसीलदार माननीय डोंगरे साहेब यांना देखील माझी विनंती आहे की आपण कोणाचे तरी पाप झाकण्यासाठी, कोणाचे तरी प्रताप अशाच पद्धतीने चालवून देण्यासाठी आपण ही बदनामी आपल्या वाट्याला येऊन देऊ नका. आपण महसूल अधिकारी आहात आणि आपल्या हद्दीमध्ये होत असलेल्या उत्खननाला जबाबदार आपण आहात आणि त्यामुळं हे जे काही गौण खनिजाचं उत्खनन आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये लोणी व्यंकनाथमध्ये मोठ्या प्रमाणावरती होतंय हे रोखण्याची सर्वता जबाबदारी ही माननीय तहसीलदार यांची आहे. आणि म्हणून जर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई नाही केली तर येत्या सोमवारी आपण श्रीगोंदा तहसील समोर आपली जी झोपडी असते त्या झोपडीमध्ये आपण बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार आहोत. त्याला सर्वता श्रीगोंद्याचे तहसीलदार आणि माननीय जिल्हाधिकारी हे दोघंजण जबाबदार असतील. धन्यवाद. जय हिंद.